मित्रांनो, कालच्या तासाला आपण रिलेटिव्ह प्रोनाउनला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण त्याचा पुढचाही भाग पाहणार आहोत. आज आपल्याला हू, होम, हुज, विच, दॅट, बट, ॲज यांचे उपयोग देखील पाहायचे. हे सर्व रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. बघूया. उपयोग कोणाकोणाचा पाहायचा आहे त्याच्यामध्ये एक आहे हू, होम, हुज, विच, दॅट, बट, ॲज यांचे उपयोग आपल्याला पाहायचे आहेत. हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. रिलेटिव्ह प्रोनाउन्सबद्दल आपण कालही पाहिलंय बघा की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच यांचा वापर होईल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपण दोन पद्धतीच्या रचना पाहिल्या. त्यातला सुरुवात म्हणजेच काय की प्रिन्सिपल क्लॉज, मेन क्लॉज, याला आपण प्रधान वाक्य म्हणतो. ह्या प्रधान वाक्यामध्ये सब्जेक्ट त्याचा स्वतःचा राहील, त्याचं वर्ब राहील झालं आणि त्यापुढे येणारं एखादं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट यापैकी एक जण राहील. इथे येणारं नाउन किंवा प्रोनाउन यांच्याशी संबंधित. आता इथे काय येईल बघा बरं, रिलेटिव्ह प्रोनाउन येईल आणि क्लॉजला सुरुवात होईल. ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो त्यालाच आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. ही एक पद्धत त्यांच्याकडे होती. आणि दुसरी पद्धत होती जी परीक्षकाच्या जास्त आवडीची आहे, ते म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजचेच ते काय करतील, दोन भागात विभाजन करतील. त्यातला सगळ्यात पहिला भाग आहे नाउन किंवा प्रोनाउन, जो त्यातला सब्जेक्ट असतो आणि याचा उर्वरित ह्या प्रिन्सिपल क्लॉजचा उर्वरित भाग तो नंतर ठेवलेला असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे यामध्ये वर्ब वगैरे बाकीचे मेंबर ते घेतील. हाही प्रिन्सिपल क्लॉजचाच भाग आहे. दोन भागात त्याचं विभाजन करतील आणि दोन भागाच्या मध्ये इथं ठेवतील ते रिलेटिव्ह क्लॉज. याची सुरुवात झाली रिलेटिव्ह प्रोनाउनने. हा झाला याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा यालाच आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. हेच जास्त आपल्याला अभ्यासायचं आहे. मग एक लक्षात ठेवायचं की प्रिन्सिपल क्लॉजच्या एकदम शेवटच्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल माहिती देणार देखील रिलेटिव्ह क्लॉज असू शकतो किंवा तो कर्त्यातील नाउन प्रोनाउन बद्दल माहिती देणार देखील क्लॉज असू शकतो. बघूया आपण त्यातला सगळ्यात पहिले आज आपल्याला हू वगैरे बघायचं आहे. सगळ्यात पहिले त्यातले त्यात पर्सनसाठी तुम्ही कोणतं वापरायचंय, नॉन पर्सनसाठी कोणते वापरायचंय, दोघांसाठी तुम्ही कोणतं वापरायचं ते पण एक थोडंसं आपण पाहून घेऊ. नंतर एकेकाकडे जाऊया. बघा, पर्सनसाठी म्हणजे व्यक्तींसाठी तुम्ही कोणते वापरणार आहात तर त्यातला सगळ्यात पहिले हू. याचा अर्थ जो, जी, जे. लक्षात ठेवा. हू याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह केसचं काम करणार आहे, म्हणजे सब्जेक्टचं काम करू शकते. त्याच्यानंतर येणारं आहे ते हुम, हे याच्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करेल. आणि पुढे येणारं जे हुज हे आहे पॉझेसिव्ह केस दाखवेल त्याची षष्टी. जसं आपण नामाला अपॉस्ट्रॉफी एस लावतो, सर्वनामाच्या देखील आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन्स किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिलेले, तसंच ते हुज आहे. ज्याचा अर्थ आहे ज्याचा, ज्याची, ज्याचे. याचा अर्थ आहे ज्याला, याचा अर्थ आहे जो, जी, जे. त्याच्यानंतर पर्सनसाठी झाले. पुढे आले बघा वस्तू, म्हणजे नॉन पर्सनसाठी वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी तुम्ही काय वापरणार आहात तर यामध्ये वापरा विच. मग विच हे सब्जेक्टचंही काम करू शकते आणि विच हे ऑब्जेक्टिव्ह केसचंही काम करू शकते. मी भले दोन वेळेस जर लिहिलं तरी ते आपल्या उपयोगावरून समजले पाहिजे. बघा, त्याचं काही स्पेलिंगमध्ये फरक पडलेला नाही आहे. पण इथं ऑफ विच ऐवजी इथं सुद्धा वस्तूंसाठी हुजच वापरण्यात आलेलं आहे, जे ऑफ विचच्या अर्थानं असतं पॉझेसिव्ह साठी. त्याच्यानंतर दोघंही जर सोबत आले तर काय करायचंय यांच्यामध्ये बघा बरं. म्हणजे यांच्याकडे व्यक्तीही आला, व्यक्ती व वस्तू किंवा प्राणी यापैकी दोघांपैकी एक जण आले तर तुम्ही यांच्यासाठी कॉमन रिलेटिव्ह प्रोनाउन वापरा, जे आहे दॅट. झाले. दोघांसाठी पण वापरा त्यांच्यामध्ये. परत पुढे येईल की नकारार्थी जर वाक्य आले, नकारार्थी सेन्समध्ये, थोडक्यामध्ये हू नॉट या अर्थानं तुम्हाला वापरता येईल, ते म्हणजे बट. याचाही वापर पुढे करायचा आहे. झालं. आणि कॉमन रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा एक वापरलं जाईल, ते म्हणजे ॲज. याचाही वापर तुम्हाला करता येईल. बघा, ॲज हे सुद्धा तुम्हाला कॉमन रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरता येईल. तर यांचे सगळ्यांचे उपयोग आपल्याला
पाहायचे. मग त्यातला आपल्याला सगळ्यात पहिले हूचा उपयोग आपण पाहणार आहोत. बघा मी इथे घेतलेलं बघा नाऊन किंवा प्रोनाऊन. हे नाऊन किंवा प्रोनाऊन कोणतं आहे तर प्रिन्सिपल क्लॉज मधला आहे आणि याच्याशी संबंध आम्हाला लावायचा आहे तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा. आणि ही सुरुवात राहील तुमची ऍडजेक्टिव्ह क्लॉजची. इथलं जर नाऊन किंवा प्रोनाऊन पर्सनच्या रूपात असलं, व्यक्तीच्या रूपात, आणि इथली रिकामी जागा रिलेटिव्ह प्रोनाऊनची असेल आणि त्यापुढे जर क्रियापद आले असेल तर समजून जायचं की वाक्यामध्ये सुद्धा छोटेखानी वाक्य आहे ज्याच्यामध्ये क्रियापदाच्या आधी त्याचा स्वतःचा करता येईल. बघा या क्रियापदाच्या आधी सुद्धा इथं सब्जेक्ट येईल आणि इथं पर्सन असल्या कारणानं इथं वापर कोणाचा होईल हूचा. लक्षात ठेवायचं हे हू कोणाशी संबंधित आहे ह्याच व्यक्तीशी, म्हणजे याचंच पर्सन याचंच नंबर तोही धारण करण आणि पुढचं क्रियापद याच्याशी म्हणजेच याच्याशी संबंधित राहील. एवढं लक्षात ठेवायचं. बघा हे आपल्याला महत्वाचं आहे. बघा एक्झाम्पल त्यामध्ये द मॅन डॅश इज विअरिंग अ ब्लू शर्ट इज माय अंकल. कोणता व्यक्ती विच मॅन द मॅन हु इज विअरिंग अ ब्लू शर्ट. मग इथे काय घ्यायचंय आपल्याला बघा हे झालं इज विअरिंग वर्ब आहे. इथं तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचं आहे. मग ते मुद्दाम करून तुम्हाला पर्यायामध्ये कधी हू देतील, हुम देतील, विच देतील आणि दॅटही देतील. तेही कमी नाही करायचे दॅट द्यायला. बघा पण इथं काय झालं पर्सन आलेलं आहे. इथं पुन्हा वर्ब आहे. वर्बच्या आधी सब्जेक्ट आहे. सब्जेक्टचं काम कोण करणार आहे इथं हू. हे करणार नाही. विच यायचा प्रश्नच नाही, दॅटचाही प्रश्नच नाही. चल एक दुसरे घेतले बघा आपण अशी एक टाईप घेतलेली बघा इट इज आय हू एम घ्यायचं का इज घ्यायचंय ते तुम्ही ठरवायचंय. आता सांगा इट इज आय. मग आय हे इथं प्रोनाऊन आहे आणि ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. याच्याशी संबंधित आलेलं हे हू हे देखील कोणत्या पर्सनमध्ये आहे ते पण क्लिअर करून घ्यावं लागेल. हे थर्ड पर्सनमध्ये आहे का तर नाही. हे ज्याच्याशी संबंधित राहील ज्या नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित राहील त्याचं ते पर्सन धारण करेल, त्याचं ते नंबर धारण करेल. म्हणजे याचा अर्थ हे फर्स्ट पर्सनमध्ये तर इथं हे सुद्धा फर्स्ट पर्सनमध्येच आहे. मग इथं तुम्हाला काय आपलं लागेल एम इज घेता येणार नाही. बघा इट इज आय हू एम लेझी. जर इथं यू असते तर आम्ही इथं काय घेतले असते आर घेतले असते. लक्षात ठेवा इट इज यू हू इज लेझी हे चुकलं असतं. इट इज यू हू आर लेझी हे याच्यातलं काय झालं असतं करेक्ट झाले असते. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाऊन किंवा प्रोनाऊन याच्याशी संबंधित असणारं हे रिलेटिव्ह प्रोनाऊन संबंधीवालंच आहे. इथे आत्ताच आपण एक नंबरला पाहिलं की इथं व्यक्ती आले, पर्सन आले आणि इथली रिकामी जागा आली आणि इथे पुढे क्रियापद आले. क्रियापद आल्यामुळं इथला हा सब्जेक्ट होता, कर्ता होता, सब्जेक्टिव्ह केसमध्येच पाहिजे म्हणजे इथं हू वापरले गेले. हे झालं पहिलं एक नंबरचं. चला दुसरे परत इथे पर्सनच आले, व्यक्ती आले, इथली रिकामी जागा आलेली आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन भरा म्हणून आणि पुढे याच्यात तुम्हाला दिसेल कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये परत सकर्मक क्रियापद देखील आढळते. म्हणजे हे ऍक्शन वर्ब असणारे लक्षात ठेवायचंय. मग हे ऍक्शन कोणावर तरी करणार आहे तर त्याचा इथं कर्म नाहीये. कर्म हाच इथला हा नाऊन असतो तोच त्याच्यातला कर्म मानलेला आहे. म्हणून इथं ऑब्जेक्टिव्ह केस मधलं काय वापरलेलं आहे हुम याचा वापर इथं होईल. यांच्यामध्ये समजा एक्झाम्पल घेतले द मॅन डॅश आय मेट यस्टरडे वॉज अ सायंटिस्ट. म्हणजे मी भेटण्याची क्रिया केली. अरे मी ज्याला भेटलो तो कोण होता सायंटिस्ट होता. कोणता व्यक्ती तो व्यक्ती ज्याच्याबद्दल मी बोलतोय. चला मग आता द मॅन मग इथं आलं बघा बरं सब्जेक्ट हे आलं वर्ब. मग इथे तुमचं ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे होती ती ह्या क्लॉज मधलं ऑब्जेक्ट आहे लक्षात ठेवायचंय. मग ह्या क्लॉज मधलं ऑब्जेक्ट असेल तर मग इथं ते मुद्दाम करून तुम्हाला हू देतील. दुसरा पर्याय
whom देतील, तिसरा पर्याय मुद्दाम करून which देतील, कारण हे सुद्धा सब्जेक्ट ऑब्जेक्ट होऊ शकतं. हे याच्यातलं सब्जेक्ट आहे आणि हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. उत्तर काय झालं याच्यामध्ये? whom. The man whom I met yesterday was a scientist. झालं त्याच्यामध्ये. तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे, ज्याच्याकडे परीक्षकाचं लक्ष आहे, ह्या दोन रचना ज्यांच्या डोक्यामध्ये बसल्या फार सोपं आहे बघा. ते पण ती काय, क्रियापदाच्या आधी रिकामी जागा आली, इकडे व्यक्ती आहे, हू आहे. किती छान आहे. इथं कर्ता आहे, इथं क्रियापद आहे, इथं व्यक्ती आहे, इथं कोण आले, हुम. म्हणजे किती सोपं आहे बघा. क्रियापदाच्या आधी कर्ता, इथं कर्ता आल्यामुळे इथं कर्ता होणार नाही. हा कोण झाला याच्यामध्ये? ऑब्जेक्टिव्ह केसमधला हुम. इथं विच यायचा प्रश्नच नाही आहे, कारण ते व्यक्ती आहेत. चला मग याच्यातच त्यांनी एक उदाहरण असे दिले बघा बरं. व्यक्ती आहे, इथली रिकामी जागा आहे, पुढे कर्ता आहे. बघा बरं, इथलं जे क्रियापद आहे ते सुद्धा सकर्मक क्रियापद आहे, पण ते नॉन ऍक्शन वर्ब मध्ये मोडते. म्हणजे त्याला व्यक्तीच्या रूपात तिथं कर्म चालणार नाही, त्याला स्टेटमेंटच्या रूपात कर्म पाहिजे. त्या क्रियापदानंतर स्टेटमेंटवाला कर्म लागेल. झालं. मग आता अशी कोणती आहेत यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे जी नॉन ऍक्शन मध्ये मोडायला लागलीत? त्यामध्ये बघा बरं, बिलीव्ह हे क्रियापद आहे. रिमेंबर, थिंक, थिंकचा भूतकाळ सुद्धा आला पाहिजे आम्हाला, थॉट झाला. त्याच्यानंतर KNOW नो सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल. त्याच्यानंतर होप, विश यांचाही वापर करता येईल. म्हणजे यांच्या पुढे स्टेटमेंटवाले ते वाक्य चालणार आहेत, त्यांना पर्सन चालणार नाहीये. मग यांच्या आधी तुम्हाला हुम वापरता येत नाही, इथं सब्जेक्टिव्ह केसवालाच पाहिजे. तो या सेंटेन्सचा ऑब्जेक्ट मानला जात नाही, तो याच्याशी संबंधित असणारा हू असा घेतला जातो. त्यामध्ये एक उदाहरण येऊन गेलेले बघा. द मॅन डॅश आय थॉट वॉज ऑनेस्ट. बघा, हे आय थॉटच्या पुढे तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकत नाहीयेत, आलं तर स्टेटमेंटच्या रूपात असणार आहे. मग इथे हे सब्जेक्ट आहे, इथे वर्ब आहे. बघा बरं, हीच रचना खाली दिसते की नाही? कर्ता पण आहे, कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म, पण इथं कर्म नाही, इथं कोण आले? सब्जेक्टिव्ह केसमधले आलेले आहे. झालं. म्हणजे खरं स्टेटमेंट हे असं होतं बघा बरं, सेंटेन्सच असं असतं. आय थॉट दॅट, हे कंजंक्शन आहे, दॅट द मॅन वॉज ऑनेस्ट. हे असं बघा, हे थॉट वर्ब आहे आणि हे एवढा मोठा जो क्लॉज आलेला आहे नाउन क्लॉज, हा नाउन क्लॉज त्याचं ऑब्जेक्टचं काम करतोय. झालं. म्हणजे पुढचं हे स्टेटमेंट पूर्ण त्याचं काय झालेलं आहे? ऑब्जेक्ट झालेलं आहे. याच्यामधलं त्यांना काय पाहिजे? तर पर्सन पाहिजे, तर पर्सनचं ऑब्जेक्ट होऊ शकत नाही. म्हणूनच इथं सब्जेक्टिव्ह केसवाला घेण्यात आलं. आणि असेच परीक्षेला जास्त पडलेले आहेत, हू घेणार का हुम घेणार. आता इथं बळी कसे पडतील? बरेच जण लगेच काय, कर्ता आहे, क्रियापद आहे, काय घ्या? हुम. तर इथं उत्तर काय आलेलं आहे? हू. याच्यामध्ये द मॅन हू आय थॉट वॉज ऑनेस्ट. द पर्सन हू आय बिलीव्ह. झालं. द पर्सन हू आय बिलीव्ह यामध्ये तुम्हाला घेता येईल. झालं. द पर्सन हू आय बिलीव्ह इज इंटेलिजंट. त्यांच्यामध्ये तसंही घेता येईल की मला असं वाटलं की तो इंटेलिजंट आहे, त्या पद्धतीनं. तिसरं, चौथ्या क्रमांकाचं आहे बघा बरं. इथं हू हुम यांचा द्यायला 3 पर्याय, आपण 3 नियम घेतलेत. आता आलं हूज, हे षष्टी दाखवायसाठी राहिलं. म्हणजे इकडच्या नामाचं किंवा सरनामाचं त्या क्लॉजमधील एखाद्या वस्तू किंवा व्यक्तिरूपी नामावर अधिकार दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग जेव्हा होईल तेव्हा संबंध दाखवायसाठी तुम्हाला हूजचा वापर करावे लागेल. म्हणजे इकडचं तुम्ही नाऊन घेतलेलं आहे, झालं. या नाऊनची जी पॉझिटिव्ह केस असती, जी यस जेनिटिव्ह केस असती, ती न वापरता डायरेक्ट त्याच्याशी रिलेशन दाखवणारा इथं रिलेटिव्ह प्रोनाउन वापरण्यात आलंय. बघा बरं, इकडे येणारं एखादं नाऊन राहील ते वस्तू किंवा व्यक्तिरूपी राहील आणि त्याच्यावर त्यांचा अधिकार दाखवायचा आहे. म्हणजे याचं पोझिशन कुठे दाखवायचं आहे? याच्यावर. आणि पोझिशन दाखवायसाठी इथे तुम्हाला अपोस्ट्रॉफी यस न वापरता इथे कोणाचा वापर करायचा आहे? हूजचा. जर व्यवस्थित आपण जर पाहिलं तर हे नामाच्या आधी आलेलं आहे, याला रिलेटिव्ह प्रोनाउन न म्हणता रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणायला पाहिजे होतं, पण असं रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इथं कुठेही अस्तित्वात आलेलं
नाहीये, तसं कुठं पुस्तकात दिलेलं नाही, त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊनच म्हणण्यात आलेलं आहे. बघा याच्याशी संबंध दाखवताना इथं काय दाखवलेलं आहे, हुज हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलेलं आहे. तसं एक्झाम्पल बघा, द लेडी डॅश किंवा वुमन घेतलं तरी चालेल आपण त्याच्यामध्ये. द वुमन डॅश पर्स was stolen was my aunt. म्हणजे ज्या स्त्रीची पर्स चोरीला गेली ती माझी कोण होती, काकू होती. झालं. मग याच्यामध्ये बघा, पर्स वॉज स्टोलन म्हणजे हे झालं याच्यातलं व, पण हा इथं सब्जेक्टचा भाग झालेला आहे. या वुमनचं याच्यावर काय दाखवलेलं, पोझिशन दाखवलेलं आहे. एक प्रकारे जर आपण याला काढून टाकलं असतं आणि याला जर अपॉस्ट्रोफी एस लावलं असतं, आता वाचा बरं, द वुमन्स पर्स वॉज स्टोलन, तर लगेच अर्थ लागला असता. झालं. पण आपल्याला तो क्लॉजमध्ये ठेवायचा आहे म्हणून हे पोझिशन दाखवायसाठी इथं वापरले गेले. ते म्हणजे कोण, इथली रिकामी जागा. मग ते देतील बघा, हू, मुद्दाम करून हुम, हुज घ्यायचं काय आपल्याला, हुज. मग इथं वाचून बघा, लागतो अर्थ बघा, द वुमन हुज पर्स वॉज स्टोलन वॉज माय आंट. अद्यापर्यंत एकाही परीक्षेमध्ये ही रिकामी जागा पडलेली नाही. इथपर्यंत तर परीक्षक आलेलाच याच्या पुढे गेलेला आहे, पण ह्याला मात्र काय केलं त्यानं, अवॉइड केलेलं आहे आतापर्यंत. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. इथलं नाऊन आता जर तुम्हाला व्यक्ती रूपाच्या ऐवजी वस्तू रूपात जर आढळले, बघा नॉन पर्सनमध्ये वस्तू किंवा प्राण्याच्या रूपात आढळले, तर तुम्ही इथं काय वापरणार, विच. आता इथं येणारं जे विच आहे ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जरी असले तरी ते आपल्याला शोधावे लागेल. जर याच्या बाजूलाच वर्ब असेल तर समजायचं हे सब्जेक्टिव्ह, वर्ब नसेल तर आपण काय करू, त्याला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेऊन टाकू. बघा एक्झाम्पलमध्ये लगेच ते क्लिअर होऊन जाईल. देअर इज अ टेबल विच इज ब्रोकन. आता याच्यामध्ये बघा मी विच वापरलेला आहे, इथं टेबल काय आलेलं आहे, वस्तू रूपामध्ये आलेलं आहे आणि मी त्याच्यासाठी घेतलं विच. आणि हे सब्जेक्टिव्ह केसमध्ये कसं काय, इथं इज काय झालेलं आहे, वर्ब आहे. मग परीक्षे मुद्दाम पर्याय देतील, ते तुम्हाला हू देतील, विच देतील, दॅट देतील, असे ते करत राहतील. एक दुसरं त्याच्यामध्ये प्लीज ब्रिंग मी द हॅट which I bought yesterday. याच्यामध्ये बघा बरं, हॅट हे वस्तुरूपी नाम आहे आणि इथे आलं विच, याच्यामध्ये बघा सब्जेक्ट आहे, पुढे वर्ब आहे, म्हणजे यांना ऑब्जेक्ट लागत होते ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आले. हे विच वापरणं अवघड नाही, कारण याच्या आधी वस्तू किंवा प्राण्याचा बोध सरळ सरळ होऊन जाईल, ते झालं विच झालं. आता यापुढे तुम्हाला जर षष्टी दाखवायची असेल वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी, तुम्हाला हुज वापरता येईल. पहा यांच्यामध्ये वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी सुद्धा पोझिशन दाखवायसाठी तुम्ही काय वापरू शकता, हुज वापरू शकता. यांच्याही पुढे नाऊन येईलच ज्यांच्यावर त्यांचं पोझिशन आहे. म्हणजे याला ऑफ जेनेटिव्ह न वापरता काय घेतलं, डायरेक्टच ऑफ विच न वापरता हुजचा वापर झाला. बघा, अ ट्रायंगल डॅश 3 sides are equal is called equilateral. इक्विलॅटरल ट्रायंगल. तिन्ही बाजू कशा आहेत, इक्वल आहेत. अ ट्रायंगल, मग इथं काय घ्यायचंय, हुज घ्यायचंय का विच घ्यायचंय ते देत राहतील तुम्हाला. अ ट्रायंगल विच 3 sides आर इक्वल असं होईल का, नाही. मग जर असं असतं तर अ ट्रायंगल डॅश हॅज 3 sides इक्वल, तर विच आले असते. इथे तुम्हाला काय घ्यावं लागेल, हुज. बघा, अ ट्रायंगल
हुज 3 साइड्स आर इक्वल. त्याला असा त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू कशा आहेत, समान आहेत, त्याला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो. झालं. याच्यामध्ये इथं काय घेतले, हुज 3 साइड्स. हे नाऊन पण आलेलं आहे आणि इथं षष्टी देखील आलेली, हुज. ही पद्धत आहे यांची. हुज आणि विथचा वापर. याच्या पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे जर दोन्हीही आले तर आपल्याला दॅटचा वापर सुरू करायचा. म्हणजे हे एक झाले, हे एक झाले. आता आपण वळतोय कोणाकडे, दॅटकडं. तर दॅटचे उपयोग अत्यंत महत्वाचे. त्यातला पहिला बघा, इथले जे नाऊन आहेत, नाऊन्स, 2 नाऊन्स जर जोडले गेलेत बघा, यामध्ये व्यक्ती व वस्तू किंवा प्राणी ह्या दोघांचाही जर उल्लेख झाला, ह्या दोघांपैकी एकाचा निकडे व्यक्तीचा, दोन्हीही जर आले तर आम्ही पूर्णपणे इथे काय वापरणार, दॅट. कारण इथे आम्ही हू घेऊ शकत नाही, विच घेऊ शकत नाही, हुम घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथे काय आलेले, दॅट. मग दॅट हे सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असू शकते. ते उपयोगानंतरच कळेल आपल्याला, सब्जेक्टिव्ह का ऑब्जेक्टिव्ह. इथं दॅट रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरा. चला एक्झाम्पलमध्ये बघा, मिस्टर काळे अँड हिज बाईक डॅश had been lost were found yesterday. दोन्ही गायब झाले होते, दोघंही सापडलेत. काळेही सापडले आणि त्यांची गाडीही सापडली. ठीक आहे. एक मिस्टर काळे अँड हिज बाईक डॅश. मग ती काय करते, अरे हॅड बीन लॉस्ट हे याच्यातलं वर्ब आहे, म्हणजे इथं कोणती केस पाहिजे, सब्जेक्टिव्ह केस पाहिजे. ते मुद्दाम करून तुम्हाला पहिलं विच देतील, दुसरं हू देतील, तिसरं ते दॅट देतील. काय कारण आहे याच्या मागचं. सगळ्यात पहिले विच का दिलं, कारण इथे बघा, मिस्टर काळे अँड हिज बाईक. बाईकला पाहून लगेच काय घेतील काही जण, विच तर काय मध्ये नाही, बाईक महत्वाचं नाही. काय इथं काळे महत्वाचे आहेत, काळेसाठी काय घेतील, हू. ते पण नाही, इथं दोघंही महत्वाचे आहेत. बघा बरं, मग इथं काय आलं, दॅट हे आले त्याच्यामध्ये वापर झालं. दोन्ही अत्यंत काय घ्या, दॅट. उद्या असं येईल, द लेडी अँड हर डॉग दॅट हॅड बीन लॉस्ट वर फाउंड येस्टरडे. दोघंही सापडले. द लेडी अँड हर डॉग, ते वेगवेगळे अँटीसेडंट आहे. अँटीसेडंट म्हणजे त्या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी वापरले जाणारे नाऊन किंवा प्रोनाऊन, त्यांना अँटीसेडंट म्हणतात, आधी येणारे शब्द. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. दॅटबद्दल आत्ताच एक पाहिलं आपण, ते म्हणजे नाम, व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांच्यापैकी कोणीही असो, दोन्ही असले तरी आपण काय घेतले इथं, दॅट. ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट दोन्हीमध्ये काम करू शकते सब्जेक्टिव्ह केसमध्ये. दुसरे आणखीन एक महत्त्वाचं आहे, दॅट कुठे येईल बघा. वाक्यात ऑल, दोज हे प्रोनाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत असेल किंवा एनी, ओनली हे ॲडजेक्टिव्ह नामाआधी येत असेल तर त्यानंतर दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरावे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात ही कशाने करायची, दॅट रिलेटिव्ह प्रोनाऊननं करायची. कारण इथं निश्चित कोणाचाही बोध होत नाही. बघा यांच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये ऑल, त्याच्यानंतर कोण इथं, दोज. काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक रचना आपण करूनच घेऊ बस. बघा याच्यात काय काय आलेलं आहे, ऑल, त्याच्यानंतर आलेलं आहे याच्यामध्ये दोज, त्याच्यानंतर एनी, त्याच्यानंतर ओनली. हे ऑल, दोज गरज पडली तर प्रोनाऊन बनतील, गरज पडली तर काय बनतील, ॲडजेक्टिव्ह बनतील. आपल्याला माहिती आहे की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणून काम करू शकतं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करू शकतं. हे इथं
इंडेफिनाईटमध्ये आलेले आहेत. इथं एनी ओनली मात्र हे कशाचं काम करतील याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं. हे कोणाच्या आधी येणार आहे? नामाच्या आधी येणार आहे. मग इथे येणारे नाऊन हे व्यक्तिरूपी असो का वस्तुरूपी असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊन मात्र काय वापरायचं? दॅट. हे झालं याच्यातलं रिलेटिव्ह प्रोनाऊन. त्याच्यापासून क्लॉज चालू राहील. बघूया याच्यामध्ये एक्झाम्पल. पहिलं, ऑल डॅश ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. असे वाक्य रिकाम्या जागामध्ये येऊन गेलेले. इथे काय घ्यायचंय मग? ऑल विच ग्लिटर्स घ्यायचंय का ऑल दॅट ग्लिटर्स घ्यायचंय? कारण ग्लिटर्स हे याच्यामध्ये वर्ब आहे आणि इथं तुम्हाला सब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्यायचं रिलेटिव्ह प्रोनाऊन. इतकंच नाही, तुम्हाला हू सुद्धा देतील पुढे. बस पर्यायामध्ये विच घेणार का दॅट घेणार का हू घेणार, पण इथं निश्चित काही बोध होत नाहीये. म्हणूनच इथं काय घेतलेलं आहे? दॅट रिलेटिव्ह प्रोनाऊन घेतलेलं आहे. बघा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ज्याचा कागते ते सोने नसते, त्या वाक्यामध्ये घेतील. बघा, आय रिमेंबर ऑल डॅश ही सेड. ते मुद्दाम करून फसवासाठी इथं वॉटही देतील आणि दॅटही देतील. कारण वॉट पण रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, दॅट पण रिलेटिव्ह प्रोनाऊन. पण घ्यायचे कोण इथे? बघा बरं, ऑलच्या नंतर तुम्हाला इथं वॉट घेता येणार नाहीये. बघा, आय रिमेंबर ऑल व्हॉट ही सेड. किती छान वाटतं ऐकायला. पण बघा, ऑल दॅटच्या ऐवजी तुम्हाला वॉट वापरता येईल. आय रिमेंबर व्हॉट ही सेड. पण इथं बघा, आय रिमेंबर ऑल दॅट ही सेड. इथं काय आलेलं आहे? ऑल दॅट. त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, दोज डॅश लिव्ह इन ग्लास हाऊसेस. शुड नॉट थ्रो स्टोन्स. आता राजकुमारचा डायलॉग आहे ना. ते म्हणतात ना की जिनके घर शीशे के होते हैं वो लोगों के घर पर पत्थर नहीं फेका करते, समझे. या पद्धतीमध्ये लगेच सुद्धा तोच. पण याचं प्रोनाउन्सिएशन मध्ये बघा बरं, दोज दॅट घ्यायचंय का दोज हू घ्यायचंय का दोज विच घ्यायचंय? त्याच्यामध्ये घेतलंय बघा, दोज दॅट लिव्ह इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स. याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशनला पण ते सोपे आहे, दोज दॅट. त्याच्यात बघा पुढे याच्यामध्ये ऑल पण आले, दोज पण आले. उदाहरणार्थ पुढे बघा, यू मे यूज एनी बुक. बघा इथं नुसतं बुक नाही, यू मे यूज एनी बुक डॅश यू लाईक. तुला जे आवडतं ते घे. मग ते मुद्दाम करून तुम्हाला पहिलाच पर्याय विच देतील, दुसरा पर्याय दॅट देतील. दोनच पर्याय आहेत. विच का घेतील काही जण? काही ना एवढंच माहिती की काय, व्यक्ती आले की हो घ्यायचे, व्यक्ती नसले की विच घ्यायचे. एवढं डोक्यामध्ये बघा काही जणांच्या. बुक, पण बुकच्या पण आधी कोण इथं? एनी बुक. अ बुक त्याच्याच अर्थाने बघा एनी बुक. इथं काय आलेलं आहे? दॅट. यू मे यूज एनी बुक दॅट यू लाईक. नंबर 5, दिस इज द ओनली बुक डॅश आय वॉन्ट. मग विच आय वॉन्ट का दॅट आय वॉन्ट? त्याच्यामध्ये परत कोणाला? दॅट. त्याचं कारण काय? बुकच्या आधी कोणाला इथं? ओनली. हे ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत. तर एवढा स्क्रीनशॉट करून घ्या. दॅटबद्दल आणखीन एक काय आलं? ऑल, दोज, एनी, ओनली हे नामाच्या आधी आले. तर परत कोण आले यांच्याकडे? रिलेटिव्ह प्रोनाऊन दॅट. आता आणखीन एक दॅट बाकी आहे, ते म्हणजे काय? बघा बरं, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात, म्हणजे डिग्रीचं जे वाक्य आहे ते ज्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये असेल ते. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यात नामाआधी सुपरलेटिव्ह फॉर्ममधील
विशेषण आल्यास आता हे कसं येईल, विशेषणाला EST प्रत्यय लागेल किंवा विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या आधी मोस्ट हे ॲडवर्ब वापरलेले असेल, हे नामाच्या आधी येतील. बघा सुपरलेटिव्ह फॉर्ममधील विशेषण आल्यास त्या नामानंतर दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरावे. महत्वाचं आणखी, परंतु ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉजमधील क्रियापद हे क्लॉज आधीच्या नामाशी संबंधित असते. हे महत्वाचं याच्यामध्ये. एक म्हणजे एक तर सुपरलेटिव्ह डिग्रीतलं तुम्हाला वाक्य ओळखता यायला पाहिजे, ते म्हणजेच काय, सुपरलेटिव्ह फॉर्म बघा ॲडजेक्टिव्हचा, त्याच्यामध्ये ते कळेल. झालं म्हणजे यामध्ये काय होईल, वन ऑफ द ची ही रचना वापरतील. त्यापुढे बघा बरं, विशेषण, विशेषणाला EST प्रत्यय किंवा मोस्ट विशेषण, आणि याच्या पुढं जे काही नाम येईल, आता हे नाम सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकतं. जर वन ऑफ नसेल तर हे सिंग्युलर नाऊन असेल, आणि वन ऑफ द असेल तर हे नाऊन प्लुरल असेल. म्हणजे हे नाऊन सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकते. इथे आता रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते वापरायचे जर क्लॉज सुरू करायचा असेल तर, जर हा सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर इथं रिलेटिव्ह प्रोनाऊन काय वापरा, दॅट. फक्त कोणामुळे घेतलंय आपण, याच्यामुळं हिंट मिळाली आम्हाला ती, की नामाच्या आधी काय आलेलं आहे, इथं सुपरलेटिव्ह फॉर्ममधलं ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. इथं काय घेतलं आपण, दॅट. झालं. हे दॅट सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर याचं जे वर्ब आहे ते वर्ब कोणाशी संबंधित आहे, इथल्या नाऊनशी. म्हणजे सिंग्युलर आहे का प्लुरल ते तुम्ही ठरवा त्याच्यानंतर. ठीक आहे. बघा याच्यामध्ये उदाहरण घेऊया आपण. दौलताबाद इज वन ऑफ द बेस्ट फोर्ट्स. आता फोर्ट्सचा अर्थ इथं किल्ले, लक्षात ठेवायचं. आणि किल्ले म्हटलं की सगळ्याला माहिती आहे हे वस्तू रूपामध्ये आहे, तर वास्तूच आहेत एक प्रकारच्या. मग फोर्ट्स आणि त्यांनी पुढे रिकामी जागा टाकलेली आहे, ही आहे प्रोनाऊनची जागा आणि ही आहे वर्बची जागा. बघा, डॅश डॅश बीन प्रिझर्व्ड. मुद्दाम कोणते पर्याय खुले करतील तुम्हाला. सगळ्यात पहिला बघा, विच हॅज. दुसरा पर्याय देतील ते विच हॅव. तिसरा पर्याय देतील ते दॅट हॅज. चौथा पर्याय देतील ते दॅट हॅव. आता याच्यातलं तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते ठरवायचं आहे. बघा, दौलताबाद इज वन ऑफ द बेस्ट फोर्ट्स. बेस्ट आल्यामुळं इथं काय झालं, सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, त्याच्यामुळे इथं विच चालणार नाहीये, जरीही इथं वस्तुरूपी नाऊन असले तरी. सगळ्यात पहिली गोष्ट, हे दोन टळले. नाही तर काही जण काय करतील, पहिले या दोघाला देतील हाकलून आणि यांच्यातच जीव देतील. मग इकडं जाय का तिकडं जाय, कुठे गेलं तरी गेलेलाच आहे तू. झालं. म्हणजे इथं दॅट आलेले, दोघांकडे दॅट आहे. पण इथलं नाऊन बघा बरं, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर हे फोर्ट्स प्लुरल आहे. मग प्लुरल असेल तर तुम्हाला इथं हॅज चालणार नाही. मग उत्तर कोणाला याच्यामध्ये, हे झालं आन्सर त्याच्यातलं डी क्रमांकाचं. ही पद्धत आहे. जर आम्ही फक्त दिलं असतं दौलताबाद इज द बेस्ट फोर्ट, इज द बेस्ट फोर्ट असं म्हटलं असतं तर उत्तर काय आलं असतं, दॅट हॅज आलं असतं. पण आम्ही इथं बेस्ट पण काढून टाकलं असतं. बघा, दौलताबाद इज द फोर्ट. मग इज द फोर्ट म्हटलं तर तुम्ही काय घेणार, विच हॅज. अशा प्रकारच्या रचना होऊ शकतात. आणखीन एक महत्वाचं यामध्ये, जर हीच डिग्रीची रचना तुम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये द ओनली वन ऑफ द आणि इथं पुढे विशेषणाला EST लावले, मोस्ट विशेषण लावले, आणि इथले नाम भले प्लुरलमध्ये असले तरी इथं काय येईल, दॅट. रिलेटिव्ह प्रोनाऊन दॅट हे याच्यामुळे आले म्हणा किंवा ह्याच्यामुळं आले म्हणा, कोणामुळे आले तरी ते तेच होणार आहे. झालं. द ओनली वन, मग इथं काय झालं, सिंग्युलर आलेलं आहे. आणि ह्या ओनली वनमुळं इथलं जे काही वर्ब आहे बघा बरं, आता हे वर्ब सिंग्युलर बनते. कोणामुळे, इथल्या वनमुळे. बघा,
तर हीच रचना मी अशी घेतली असती, दौलताबाद इज द ओनली वन ऑफ द बेस्ट फोर्ट्स डॅश डॅश रिकामी जागा परत बीन प्रिझर्व्ड. परत आम्ही तुम्हाला पर्याय, आता मी 4 देत नाही बसत वरचे, फक्त एवढंच लिहितो, दॅट हॅव, दुसरं देतो दॅट हॅज. आता तुम्हाला इथं दॅट तर घेण्याचे बेस्ट आलेलं आहे, इकडे काय आलेलं आहे, ओनली आलेलं आहे दॅट, आणि वनमुळं काय आलं इथं हॅज. हे झालं इथं आन्सर. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आलेलं आहे बट आणि ॲज, हे दोनच बाकी आहेत. पाहूया त्यांच्याबद्दल. नकारार्थी वाक्यात हू, नॉट, जो नाही तो, जे नाही ते या अर्थानं बघा. हू नॉट या अर्थाने बट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले जाते. खास करून अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना यांचा वापर केला जातो. बघा एक एक्झाम्पल घेतले त्यानुसार नियमानुसार पहा. इथे घेतले एव्हरी पर्सन लव्ज यू, असं एक उदाहरण घेतलंय आणि हे अफर्मेटिव्हमध्ये आहे. याचं मिनिंग न बदलता, अर्थ न बदलता तुम्हाला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे. त्यावेळेला इथं जसं आम्ही हू नॉट वापरू तसंच आम्हाला कोण वापरता येईल, परत बटचा देखील वापर करता येईल हू नॉटच्या ऐवजी. बघा एव्हरी पर्सन लव्ज यू म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुझ्यावर फिदा आहे, प्रत्येक व्यक्तीला तू आवडतोस. ते पण इथल्या ह्या क्रियापदाचं विरुद्धार्थी शब्द न वापरता, अर्थ न बदलता केलेलं हे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आहे. बघा बरं हे त्यावेळेस येतील अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. अर्थ न बदलता केलेलं त्याचं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह होकारार्थीचं नकारार्थी, त्यावेळेला यांचा वापर केला जाईल. बघा यांच्यामध्ये सगळ्यात एक पहिली पद्धत घेतली आपण की ही रचना एव्हरी पर्सनसाठी घेतलंय. बघा देअर इज नो पर्सन किंवा देअर इज नॉट अ पर्सन, तिथे असा एकही व्यक्ती नाही, किंवा देअर इज नो पर्सन म्हटलं तरी चालेल, देअर इज नॉट अ पर्सन. इथे बघा अर्थ न बदलता यातलं सहाय्यक क्रियापद डज, हू डज नॉट लव यू. बघा इथं हू नॉट आले. तेथे असा एकही व्यक्ती नाहीये जो तुझ्यावर फिदा नाही. मिनिंग तेच राहिलेले, आणखी बदलणे एव्हरी पर्सन लव्ज यू ह्याच अर्थानं. आता आपल्याला इथं हू नॉट म्हणजे एकाच वाक्यामध्ये नॉटचं रिपिटेशन टाळण्यासाठी सुद्धा आम्ही हू नॉटच्या ऐवजी काय घेऊ शकतो, बट हे रिलेटिव्ह प्रोनाउन घेऊ शकतो. दुसरी पद्धत पहा, देअर इज नॉट अ पर्सन. इथे बघा हूच्या ठिकाणी घेतलंय मी इथं बट हे रिलेटिव्ह प्रोनाउन. हे डज परत कशामध्ये गेलंय, लव मध्ये. नॉटची काही आवश्यकता नाही, हू नॉटच्याच अर्थाने काय घेतलेलं इथं आपण बट. मग इथं बघा बट लव्ज यू हे झालं याच्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन. लक्षात ठेवायचं. उद्या चालून जर असेच वाक्य त्यांनी दिलं, याला अंडरलाईन करून शब्दाची जात ओळखा म्हटलं तर हे पहिलंच पर्याय ते तुम्हाला कंजंक्शन देतील. कारण आपल्याला माहिती आहे की बट आल्या गेलं का कंजंक्शन ह्याच्यामध्ये येत असते, पण इथं कोण हे रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम करतंय. बघा बरं आणखीन एक एक्झाम्पल देतो. बघा देअर वॉज नॉट अ सोल्जर डॅश फॉट ब्रेवली. ते मुद्दाम करून तुम्हाला इथं हू पण देतील, बट पण देतील, दॅट पण देतील, ॲज पण देतील. त्याला काय द्यायला काही देऊ शकतो पर्याय. पण तुम्ही इथं हू जर वापरलं तर अर्थच बदलून जाईल ना. बघा देअर वॉज नॉट अ सोल्जर हू फॉट ब्रेवली. तिथे असा एकही सैनिक नव्हता जो शूरतेने लढला. तसं नाही, तिथे एकही सैनिक असा नव्हता जो शूरतेने लढला नव्हता.
म्हणजे इथं तुम्हाला हू जर टाकायचं असेल तर हू डीड नॉट फाईट ब्रेवली या अर्थाने ते घ्यावं लागले असते, पण इथं कुठेही डीड नॉट वगैरे दिलेलं नाही. जर यांनी इथं डीड नॉट दिले असते तर आम्ही बट वापरू शकलो नसतो, आम्हाला काय घ्यावं लागलं असतं, हू घ्यावं लागलं असतं. इथं ह्याच अर्थानं हू नॉटच्या अर्थानं कोण घेतलेलं आहे, बट. देर वॉज नॉट अ सोल्जर बट फॉट ब्रेवली. आपण म्हणतो ना, देर वॉज नॉट अ पर्सन बट शाउटेड स्लोगन्स, म्हणजे तिथं असा एकही व्यक्ती नव्हता की ज्यानं घोषवाक्य बोलले नाही, तर प्रत्येकानं बोलले होते. याच अर्थाने ते घेतलेले असतात. याला असं म्हणते ना, एव्हरी पर्सन अग्रीड विथ हर, प्रत्येक जण तिच्याशी सहमत होता. याचा अर्थ काय, देर वॉज नॉट अ पर्सन बट अग्रीड विथ हर, त्याच अर्थाने घेतलेलं आहे. एक हे झालं हू नॉटच्या अर्थानं काय वापरा, बट. आणि यातलं शेवटचं जे आहे ते म्हणजे ॲज. वाक्यात नामाआधी, आता ते व्यक्तिरूपी नाम असो का वस्तुरूपी नाम असो, बघा नामाआधी सच किंवा सेम हे ॲडजेक्टिव्ह आल्यास रिलेटिव्ह प्रोनाउन ॲज वापरावे. सच ॲज, सेम ॲज, त्या अर्थानं ते लक्षात ठेवावे. बघा म्हणजे सच किंवा सेम हे ॲडजेक्टिव्ह जर आले कोणाच्या आधी, नामाच्या आधी, तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून कोणाचा वापर करा, ॲजचा. हे झालं याच्यातलं रिलेटिव्ह प्रोनाउन. बघा सच नॉवेल्स डॅश यू रीड आर व्हेरी इंटरेस्टिंग. तू ज्या कादंबऱ्या वाचतोयस अशा कादंबऱ्या कशा आहेत, फार इंटरेस्टिंग आहेत. मग इकडे ते देतील दॅट, मुद्दाम करून दॅट आणि त्या ॲज, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की सवय असते सच दॅट लक्षात ठेवायचं. ते दॅट ते त्यातलं कंजंक्शन असतं, लक्षात ठेवा. आम्हाला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून पाहिजे. मग सच नॉवेल्स ॲज यू रीड आर व्हेरी इंटरेस्टिंग त्या अर्थानं घेता येईल. किंवा दिस इज द सेम बुक, दिस इज द सेम बुक ॲज आय वॉन्ट, सेम बुक ॲज आय वॉन्ट. दिस इज द ओनली बुक दॅट आय वॉन्ट, दिस इज द बुक विच आय वॉन्ट. लक्षात ठेवायचं. बघा मी बुकच्या आधी काय काय वेगवेगळे वापरले ते लक्षात यायला पाहिजे. मी काय म्हटलं पहिले, दिस इज द सेम बुक म्हटलं तर ॲज, सेम ॲज. दिस इज द सेम बुक ॲज आय वॉन्ट. दिस इज द ओनली बुक असं म्हटलं, किंवा दिस इज द बेस्ट बुक, ओनली किंवा बेस्ट आलं तर आपण दॅट वापरतो पुढे. बघा दिस इज द ओनली बुक दॅट आय वॉन्ट, दिस इज द बेस्ट बुक दॅट आय वॉन्ट. पण म्हटलं दिस इज द बुक, आता मी विच आय वॉन्ट घेणार, कारण इथं कोणीच आलेलं नाही. तर हे इथं ॲज वापरलं जाईल. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटचे जे आहेत बघा, काही रिलेटिव्ह प्रोनाउन असे आहेत ज्यांना नामाची आवश्यकता नाही. बघा नाम किंवा सरनामानंतर त्यांना वापरलं जात नाही. व्हॉट, व्हॉटेवर, हुएवर या नामाआधी या सर्वनामांआधी नाउन वापरले जात नाही. या रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होणारा क्लॉज मात्र नाउन क्लॉज म्हणून ओळखला जातो. कारण ते सरळ सरळ ज्या नामाशी संबंध दाखवणार होते त्याच नामाच्या ऐवजी त्यांचा वापर झालेला असतो त्या क्लॉजचा, म्हणून यांनी तिथं नाउन क्लॉज म्हणून त्याचा परिचय करून दिलेला आहे. बघा यामध्ये जे व्हॉटेवर जे आहे ते कोणत्या अर्थानं आलेलं आहे. समजा तुम्ही इथे घेतलं बघा, एनी पर्सन साठी घेतलं, किंवा एनी पर्सनला आपण जसं इथं दॅट वापरतो,
जसं एनी आलं की आपल्याला माहिती आहे दॅट येतं, पण इथं दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन, इथं हे एनी ॲडजेक्टिव्ह, हे नाऊन, हे पूर्ण संचच वगळून यांचीच जागा इथं कोणी घेतली, हू एव्हरनं घेतली. हू एव्हरला आपण म्हणतो ना जो कोणी, या अर्थानं. आणि हिचं जर पर्सन काढून जर मी इथं थिंग घेतले बघा, एनीथिंग दॅट, काही जण एनिथिंग घ्यायच्या ऐवजी ऑल दॅट असं जर घेतलं असतं तर याच्या ऐवजी आम्हाला वॉट किंवा व्हॉट एव्हर हे प्रोनाउन वापरता येईल. आपण ज्याला म्हणतो ना जे काही किंवा जे काय असेल ते सेंटेन्समध्ये, म्हणजे यांना वगळूनच त्यांना वापरण्यात आलेलं आहे सरळ सरळ. ती देखील रिकामी जागा येऊ शकते. बघा उदाहरणार्थ, शी गेव, मी इथं लिहिलं शी गेव एनी पर्सन दॅट केम टू हर डूअर अ गोल्ड कॉइन. जो कोणी व्यक्ती तिच्या दारावर आला त्या प्रत्येकाला तिने काय दिलं, गोल्ड कॉइन दिलं. म्हणजे सेंटेन्सचे भाग बघा ना, हे झालं वर्ब, हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, हे एवढं मोठा इथं झालेलं आहे, आणि हे झालेलं आहे याच्यातलं ऑब्जेक्ट, हे पण याच्यातलं ऑब्जेक्टचं काम करण. मग त्यांनी काय केलं बघा, एनी पर्सन दॅट हे क्लॉज, मग यांनी काय केलं, एनी पर्सन दॅटच्या ऐवजी आपल्याला एकच वापरता येईल का, तर असं ते रिकामी जागा देऊ शकतात. शी गेव डॅश केम टू हर डूअर अ गोल्ड कॉइन झालं. आणि मग पर्याय देतील ते हू आणि दुसरा देतील ते हू एव्हर. मग प्रॉब्लेम काय झाला बघा, शी गेव इथं तुम्हाला हू वापरता येणार नाहीये. त्याचं कारण काय की याच्या आधी कुठेही नाऊन नाहीये, म्हणून इथं काय आलं, शी गेव हू एव्हर केम टू हर डूअर अ गोल्ड कॉइन. म्हणून इतका जो क्लॉज पुढे तयार होईल हू एव्हर पासून तर इथपर्यंत हा नाऊन क्लॉज मानला जातो, तो इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काम. शी गेव मी एनीथिंग दॅट आय वॉन्टेड. तिने सर्व काही दिले जे काही मला हवे होते. बघा बरं, इथं एनीथिंग दॅटच्या ऐवजी आपण व्हॉट पण घेऊ शकतो, मग ते देतील बघा, शी गेव मी डॅश रिकामी जागा आय वॉन्टेड. मग इथं आता दॅट घेणार का व्हॉट घेणार, असे ते तुम्हाला पर्याय देतील. उत्तर काय आलं, व्हॉट. शी गेव मी व्हॉट आय वॉन्टेड. तसं एक वाक्य आपण आणखीन घेतलं होतं बघा, आय रिमेंबर ऑल डॅश ही सेड. आणि इथे घेतले होतं तुम्ही दॅट आणि एक पर्याय घेतला होता व्हॉट. दोनपैकी कोणते घेतले होते, तर इथं मग लगेच लक्षामध्ये राहतं ऑल दॅट. पण ही जर रिकामी जागा आली असती तर इथली एवढी मोठी रिकामी जागा आली असती तर आता बघा, आय रिमेंबर दॅट ही सेड होणार नाही, आय रिमेंबर व्हॉट ही सेड. याचा अर्थ काय, आय रिमेंबर ऑल दॅट ही सेड, आय रिमेंबर एनिथिंग दॅट ही सेड. त्यानं कोणतीही गोष्ट आहे ती मला सगळी लक्षात येते, म्हणून इथं उत्तर काही व्हॉट किंवा तुम्ही व्हॉट एव्हर देखील टाकू शकता. आय रिमेंबर व्हॉट एव्हर ही सेड. या पद्धतीनं हे रिलेटिव्ह प्रोनाउन संपलेलं आहे. इथले हे जे रिलेटिव्ह प्रोनाउन घेतलेले आपण, हे मात्र रिलेटिव्ह क्लॉज तयार करत नाही, ते नाउन क्लॉज तयार करतात, कारण ते नामाच्याच ऐवजी वापरलेले असतात. ठीक आहे, तर उद्याच्या तासाला आपण पुढील प्रोनाउन्स घेऊया, तो पण थांबूया.